आपल्या पिकामध्ये एमओपी कसा काम करतो तुम्हाला माहिती आहे का? तर राम राम मंडळी, आपल्या खताच्या सिरीजचा हा चौथा भाग आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत एमओपी बद्दल. हे जाणून घेण्याच्या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, एमओपीमध्ये काय असतं? एमओपीमध्ये असतं पोटॅश आणि क्लोराईड. तर चला मग आता एक एक करून याचे आपण फायदे बघून घेऊ. तर याचा पहिला फायदा असा आहे की हे आपल्या झाडाला मजबूत आणि जाड बनवण्यासाठी मदत करतं. दुसरा फायदा काय आहे? आपल्या फळांची सुद्धा साईज वाढणार, फळांवर चांगला कलर येणार, चमक येणार, मुळांचा सुद्धा विकास करणार. आणि अजून काय करणार? आपल्या पानांवर जे छोटे छोटे छिद्र असतात त्याने प्रकाश संश्लेषण होते, त्यावर ते स्टोमॅटा ओपनिंग आणि क्लोजिंगचं सुद्धा काम करतं. आणि प्रकाश संश्लेषण व्यवस्थित झाल्यानंतर जी आपल्या झाडामध्ये साखर बनते, त्या साखरेला पानांमधून झाडामध्ये आणि झाडांमधून मुळांपर्यंत नेण्याचं काम सुद्धा पोटॅश करतं मित्रांनो. तर मित्रांनो, यामध्ये एक अपवाद आहे. अपवाद असा की सोयाबीन झालं, आपला ऊस झाला, मक्का झाला, याला आपण नाही देऊ शकत, कारण यामध्ये क्लोराईड असतं आणि ते क्लोराईड या पिकांना नाही जमत. आणि तुमच्या जमिनीत जर सोडियम असेल, जास्त असेल, तेव्हा पण आपण नाही देऊ शकत, कारण मित्रांनो यामध्ये आहे क्लोराईड. आणि क्लोराईड आणि सोडियम जर एकत्र आलं तर त्याचे क्षार बनतात. त्यामुळे आपण जर तुमच्या जमिनीत सोडियम जास्त असेल तर नाही देऊ शकत. त्यासाठी एकदा जमिनीची चाचणी करून घ्या. चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका.